सर, आपले रॉ मटेरियलचे सप्लायर मिस्टर गाडगीळ आले. आत्ता हो, ॲक्च्युली त्यांनी तशी अपॉइंटमेंट वगैरे घेतली नव्हती किंवा मीटिंग पण नव्हती काही. पण असे अचानक कसं काय आले ते? काही आयडिया नाही सर, आणि तसं काही बोललेही नाही ते. मी तुमच्या केबिनमध्ये बसवून आलोय त्यांना. पण मग फक्त 5 मिनिटं द्या, ते आलेत म्हणजे मे बी काहीतरी त्यांचं महत्वाचं काम असेल. ओके, मी आलोच. पण लवकर या. डोंट वरी, आलोच. चला. मला वाटत नाही राजवीर सर आणि मनवा येऊ शकतील म्हणून. का? अगं नाही, पण माझं बोलणं झालं मनुषी फोनवर. ती म्हणाली राजवीर अडकलेत एका कामात, ते झालं की लगेच येतील. आई, राजवीर सरांसोबत आधी काम केलंय मी, त्यामुळे त्यांचं शेड्यूल मला खूप जास्त चांगल्या पद्धतीने माहितीये. आणि बाबा, जर राजवीर सर एखाद्या मीटिंग मध्ये अडकले तर काहीच चान्स नसतो. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण कार्यक्रमाला सुरुवात करायला हवी. अगं पण लॉन्चिंग तर ताईच्या हस्ते करायचंय ना. अरे मग आपण आईंच्या हस्ते करूया ना. नाही, जर मनवा येऊच शकली नाही तर? कारण काय, वेबसाईट तर आपल्याला लॉन्च करायचीच आहे. मग ती ताईच्या हस्ते केली काय किंवा आईच्या हस्ते केली काय, म्हणजे उलट मनवाला सुद्धा आवडेल की जर आईंनी वेबसाईट लॉन्च केली तर. काय बाबा की आपण क्लायंट्सला असं इतका वेळ नाही थांबवू शकत. बरोबर आहे तुझं. नाही, पण मलाही बरोबर वाटत नाहीये. मला मनूने सांगितलंय, तिने शब्द दिला ती येईल. मला माहितीये मनू तिचा शब्द नाही मोडणार. मला असं वाटतं की ती येईपर्यंत आपण सगळे थांबूया आणि तिच्या हस्तेच होऊ देत कार्यक्रम. ठीक आहे, मी बरोबर बोलते ना? नितीश, आपण इतका वेळ थांबलोय, आणखीन थोडा वेळ थांबूया. ठीक आहे. सुष्मिता, चल आपण जरा क्लायंटशी बोलून घेऊ. काळजी करू नका. येतील ते. मी आलोच. हो, हॅलो मिस्टर राजवीर. हॅलो. हॅलो, प्लीज हॅव अ सीट. काय झालं मिस्टर राजवीर? म्हणजे तुम्ही एवढ्या अर्जंटली बोलवून घेतलं? सांगतो. दवे, दवे, हां सर. कॉफी सांगा यांच्यासाठी. आणि आता मला कुठलाही डिस्टर्बन्स नको. हो सर. ओके. मिस्टर राजवीर, म्हणजे नेमकं काय झालंय? म्हणजे तुम्ही एवढ्या अर्जंटली मला बोलवून घेतलं, काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही म्हणालात शार्प 6ला या. इज एव्हरीथिंग ऑल राईट? नथिंग सिरियस. फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या होत्या म्हणून बोलून घेतल्या. सो बेसिकली तुम्हाला माहिती आहे आपलं डील जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. म्हणून तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये मला, पण तुमचा भाऊ त्याचा हट्ट सोडायला तयार नाहीये. मग तुम्हाला कसा जाऊ देणार मी तिकडे? बरं झालं मिस्टर राजवीर, आज आपण ही मीटिंग केली. खरंच थँक्यू. माय प्लेजर. ओके देन, बाय. बाय बाय.
मला एक्स्ट्रीमली सॉरी, खूप वेळ झाला, आपण निघूया. हो, मी आईला लगेच फोन करून सांगते आपण निघतोय ते. आई अगं तुझा फोन वाजतोय. हॅलो. हॅलो नितीश, आम्ही निघतोच होता. आय एम सो सॉरी, आम्हाला जरा उशीर झाला, पण आम्ही लवकरात लवकर पोहोचतो. ओके. ताई आमच्या वेबसाईटचं लॉन्च झालेलं आहे. आईच्या हस्ते आम्ही वेबसाईटचं लॉन्चिंग केलं. ते मला एक गोष्ट कळत नाही, तू समोरच्याला एवढं कसं काय ग गृहीत धरू शकतेस? अरे नितीश, मी नाही बस झाला, उगाच कारण देत नको बसूस. तुझं हे नेहमीच झालं. ताई तुला आहे ना दुसऱ्याच्या वेळेची काही किंमतच नाही. अरे मी म्हंटल ना, आय एम रिअली सॉरी. आम्ही खरंच आता निघतच होतो. आता निघून काय उपयोग आहे? ऑलरेडी वेबसाईट लॉन्च झाली आहे. ठेवतो मी. हॅलो नितीश. नितीश, काय झालं म्हणा? आपण वेळेत नाही पोहोचलो म्हणून नितीशने ऑलरेडी वेबसाईट लॉन्च केली. मनवा प्लीज, तुम्ही वाईट नका वाटून घ्या. नितीश खूप चिडलाय माझ्यावर. त्यांनी खूप वाट बघितली असणार आणि आईचा पण 2-3दा कॉल येऊन गेला. त्यांना सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं असणार राजवीर. नाही, मी समजू शकतो, पण आता तिकडे जाऊन तरी काय उपयोग आहे? मी ऑलरेडी वेबसाईट लॉन्च करून झाली असं म्हणताय ना तुम्ही. माझं आहे का, आपण घरी जाऊ आपल्या. चला. नितीशला भेटता आलं नाही याचा विचार करताना नाही, काही नाही, सहज. गाडीत सुद्धा शांत होता तुम्ही. मनवा, आय एम सॉरी. माझ्यामुळे आज आपल्याला तिकडे जाता आलं नाही. फॅक्टरी आणि क्लायंटचं काम अचानक आलं आज. तरी मी लवकर संपवण्याचा प्रयत्न केला, पण जमा उशीर झाला आणि ते काम पोस्टपोन करता येण्यासारखं पण नव्हतं. मला आता असं वाटतंय की आपण आधी नितीशकडे जायला हवं. तो बिझनेस सुरू करतोय, स्वतःच्या पायावर उभा राहतोय. मला कॉंग्रॅच्युलेट करायचं होतं त्याला. मी एक काम करतो, मी कॉल करतो त्याला आता. अहो नाही, नको, आता खूप उशीर झालाय. मी उद्या बोलतो त्याच्याशी. आय एम सॉरी. तुम्ही प्लीज असं सारखं सारखं सॉरी नका म्हणू राजवीर. नाही मनवा, माझ्यामुळे तुम्हाला नितीशकडे जाता आलं नाही असं मला पण वाईट वाटतंय. आपण आत्ता जाऊ. चला. आत्ता? हा, म्हणजे खूप उशीर झालाय, तरी आपण भेटायला आलो तर आनंदच होईल ना त्याला. त्याला चांगलंच वाटेल, पण आता 12 वाजून गेलेत राजवीर. एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे. आता ट्रॅफिक पण नाही लागणार. चला आवरा. नाही, खरंच नको, आता खरंच उशीर झालाय. मी बोलते ना त्याच्याशी. जाऊ ना. राजवीर, उशीर झालाय. इट्स ओके. ओके. एनिवे, तुम्ही झोपा आता. थकलात ना, उद्या ऑफिसला पण जायचंय. तुम्ही सुद्धा झोपा, दमला असाल. मला माहितीये नितीश, आता तू माझ्यावर खूप चिडला असशील. त्यामुळे तुला आता काही समजवायला गेले तरी तुला ते पटणार नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी नितीश. आपण ताईला ऍडव्हान्स मध्ये सांगितलं होतं ना, जर यायचं नव्हतं तिला तर तिने आधी आपल्याला सांगायला हवं होतं. वेड्यासारखी वाट बघत बसलो इथे, सगळ्यांचा वेळ वाया घालवला. नितीश, प्लीज शांत होशील का रे? ती
कामात अडकली असणार ना. ती म्हणाली ना राजवीरचं काहीतरी अर्जंट काम निघालं म्हणून येऊ शकले नसतील ना दोघं. अगं मग एक फोन किंवा मेसेज करून तरी सांगायला हवं होतं, पण नाही. तिच्या भावाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस होता. थोडा वेळ काढून तरी यायला हवं होतं ना तिने. आई तुला सांगतो, लग्न झाल्यापासून बदलली आहे ताई. सगळं तिने मुद्दामूनच केलं असणार. मुद्दामून? तू बरा आहेस ना? वाटेल ते काय बोलतोस नितीश? आई प्लीज, आता उगाच तू तिची बाजू घेऊ नकोस. तिला नाही जमलं नाही यायला तर ठीक आहे, पण कार्यक्रम कसा झाला, सगळं नीट झालं ना हे विचारायला तरी तिने फोन करायला होता, पण नाही. मी फोन करते तिला. बस आता यावर चर्चा नको. झालं ते झालं. कार्यक्रम नीट पार पडला ना. नितीश, आता पुढे काय करायचं हे ठरव. कामाकडे लक्ष दे, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. बाबा माझा माझ्या कामावरती पूर्ण फोकस आहे, पण ताई आज जे वागली ना ते खरंच खूप चुकीचं होतं. मूड ऑफच केला माझा ते. नितीश, नितीश, असं का बोलतोय? हा, तुम्ही जरा समजावा ना त्याला. तो आपल्या मनूबद्दल काहीतरी गैरसमज करून घेतोय. तुम्हाला पण असंच वाटतंय का की मनू मुद्दाम आली नाही? आरती, मला माझ्या मुलांवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. मनू आली नाही म्हणजे नक्कीच काहीतरी अडचण असणार, आणि ती आली नाही म्हणून आपल्याला जितकं वाईट वाटतंय ना त्याच्यापेक्षा जास्त तिला वाईट वाटत असेल. बरं चल, मी आहे आतमध्ये. आणि हो, आता लगेच तिला फोन करून काही विचारत बसू नकोस. आई, बाबा, नितीश, मला माहिती आहे तुम्हा तिघांनाही मी नाही आले याचं खूप वाईट वाटलं असणार, पण कसं समजवू तुम्हाला? आत्ता फोन करू का? नाही, नको. आता झोपले असतील सगळे. हॅलो आई, झोपली नव्हतीस ना? नाही ग, स्वयंपाकघरात कामं चालू आहेत. मी तुला फोनच करणार होते, पण मग विचार केला की तुम्ही सुद्धा थकून मागून आला असाल ना घरी, मग नाही केला. आई, तुम्ही रागवलात ना माझ्यावर? आय एम रिअली व्हेरी सॉरी आई. खरंच आम्ही यायचा खूप प्रयत्न केला. मी आणि राजवीर आम्ही दोघंही येणार होतो, पण अचानकच त्यांचं खूप महत्वाचं काम आलं आणि सगळा गोंधळ झाला. आय एम सो सॉरी. मन्या, नाही ग रागवलो आम्ही. तू नको वाईट वाटून घेऊस. नाही आई, ठीक नाहीये. मला माहिती तू काही बोलत नाहीस, पण तू पण रागवलीस माझ्यावर. नाही नाही, राग वगैरे काही नाही आला. मी सांगते ना तुला. आणि नितीश, तो खूप चिडलाय ना माझ्यावर? नाही, चिडला नाही. वाईट वाटलं त्याला थोडस, पण तू नको काळजी करू. मी समजावेन त्याला. आई, मी खरंच सांगते, आम्ही खूप प्रयत्न केला यायचा. बाकी सगळं सोडून दे. मला सांग, राजवीरचा वेबसाईटचा कार्यक्रम कसा काय झाला? छान झाला कार्यक्रम. चला, बरं झालं. बरं ऐक म्हणे, तुम्हाला आज येता आलं नाही, निदान उद्या तरी याल ना? उद्या म्हणजे? अगं उद्या होळी आहे ना.
अरे हो खरं. बरं ऐक, तुम्ही दोघं तर याच, पण घरी सगळ्यांना सांग, त्यांना सुद्धा घेऊन ये. ठीक आहे, मी बोलून कळवते तुला. हा बरं ठेवू का? हा, गुड नाईट. गुड नाईट. मनवा, काय झोपला नाही अजून तुम्ही? नाही, आईशीच बोलत होते. तिने उद्या आपल्या सगळ्यांना घरी बोलवलं नायगावला. होळी आहे ना, तर गावात खूप छान साजरी होते. सगळ्यांना खूप छान वाटेल. जाऊया ना आपण? जाऊ, म्हणजे तुम्हाला नितीशला पण भेटता येईल. माई, झाली का पूजा? हो झाली. प्रसाद घ्या. नमस्कार करते. सुखी राहा. काकू, प्रसाद. अगं राहू दे आज रोजच्या पेक्षा लवकर आवरून झालं मनवा तुझं. हो, आज नायगावला जायचं ना. का अगं कालच जाऊन आलात ना तुम्ही दोघं? नाही, ऍक्च्युली आम्हाला काल जाताच नाही आलं. अरे हो का? अगं तुम्हाला उशीर झाला ना, मला वाटलं तुम्ही नायगावला गेलात. नाही म्हणजे आम्ही जाणारच होतो, पण अचानक राजवीरना एक अर्जंट काम आलं म्हणून जाता नाही आलं. पण मग आई म्हणाली आज या, आज होळी पण आहे ना, म्हणून आईने सगळ्यांनाच बोलवलंय, तेव्हा तुम्ही सुद्धा तयार व्हा. अगं सगळे कशाला, तुम्ही जाऊन या. नाहीतर खूप दिवस झाले तू माहेरी नाही गेलीस. ए मनवा, मी आले तर चालेल का ग तुमच्या बरोबर? हो म्हणजे काय, या ना. आणि माई, तुम्ही पण या ना, आई बाबांना बरं वाटेल. अगं मला सुद्धा आवडलं असतं, पण आता तुम्ही दोघं जा. लग्नानंतरची पहिली होळी आहे ना, मी बोलेन आईबाबांची नंतर. जा बाई मनवा, तुम्ही दोघं मज्जा करून या. हा काकूंना काय झालं? काही नाही ग, आपल्याकडे होळी आणि धुळवड नाही साजरी होत ना, म्हणून मग चिडचिड करत गेली असेल. का आपल्याकडे का होत नाही होळी? काही नाही ग, सगळेजण आपापल्या व्यापात असतात. मला तर शेवटची होळी कधी केली होती ते आठवतच नाही. पण माई, होळी तर व्हायला हवी ना घरी. हो बरोबर आहे तुझं, पण राजवीरला रंग खेळलेला आवडत नाही ना, त्यामुळे कुणी या भानगडीत पडतच नाही. रंग लावलेला आवडत नाही म्हणजे? आणि माई, होळी नाही तर नाही, पण आपण धुळवड तरी खेळायला हवी ना. अगं पण राजवीरला नाही ना आवडत रंग. नाही, ते काही असू दे, ते यावेळेला धुळवड खेळणार म्हणजे खेळणार. ठीक आहे, तसं झालं तर मला आवडेलच. तू ठरव काय ते, मी आहे तुझ्या बरोबर. जगात फक्त हिच्या एकटीच लग्न झालंय, बाकी आमच्या कोणाची लग्न झाली नाहीत ना. माई मला स्वतःहून कधी म्हणाला नाहीत जा रंजू, जरा 2-4 दिवस माहेर पण करून ये, कधी नाही. ही मात्र सगळ्यांची लाडकी. आम्हाला काय हवं काय नको कधी कुणी काही विचारत नाही. या मनवाचं मात्र नेहमी खरं. शी, मनवा म्हणाली माई आज जरा इकडे जायचंय, माई लगेच हो म्हणाल्या. मनवा म्हणाली माई आज जरा तिकडे जायचंय, माई लगेच हो म्हणाल्या. त्याच्यासाठी काय करून काय नको असं होतं त्यांना. आम्ही कधी कोणाला काही बोलायचं नाही, कोणाला काही सांगायचं सुद्धा नाही. शी, जशी काही मनवा एकटीच राहते या घरामध्ये, आमच्या मनाची कोणाला काहीही फिकर नाहीये. मग काय एवढी बडबड करतेस? कोणी ऐकतंय का तुझं? तर शांत बस ना, आणि प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस. हा, मोठी बिझी का तू? तू बस इथे मोबाईलशी खेळत, ते दोघं चालले तिकडे होळी साजरी करायला. कोण दोघं? कोण काय कोण, मनवा आणि राजवीर. कुठे जाणार आहेत? तिच्या माहेरी. अजून कुठे? चाललीये ना माहेरी, मग तिला सांग येऊ नकोस परत, तिकडेच राहा. माई तिकडे होत्या म्हणून मी काय बोलले नाही, आता चांगलं सुनावलं असतं तिला. काही नाही ग, तुम्ही सगळ्यांनी ना तिला उगाच डोक्यावर बसवून ठेवलंय, आणि आता तू प्लीज माझ्या डोक्यावर बसू नकोस, जा इथून. शी. राजवीर, निघायचं? हो. हे काय, तुम्ही तयार नाही झालात अजून? म्हणजे नाही काय झालं ना, तुम्ही हे घालून येणार आहात? काय झालं, ब्लेझर खराब झालं? राजवीर,
तुम्ही पण ना, थांबा 1 मिनिट. हा कुर्ता घाल. कुर्ता कशाला? राजवीर, आपण होळीसाठी चाललोय नायगावला माझ्या घरी. आणि आणि काय? आणि कुर्ता छान दिसतो तुमच्यावर. अच्छा. बरं झालं तुमचं तुम्हालाच कळलं. घ्या घाल. मी तुम्हाला या आधी पण सांगितलं ना तुमच्यावरती कुर्ते छान दिसतात, आणि तेव्हा तुम्ही मला काय म्हणालेलात की बरं झालं तुम्ही मला सांगितलं, या आधी तर कोणी मला सांगितलंच नाहीये. आता तुम्ही सांगितलंय म्हटल्यानंतर मी घालत जाईन. मग का नाही घातला? घ्या. राजवीर, वेळ नका काढू, जरा. मी काय केलं? तुम्ही जा ना, तुम्ही ना असं नाही का, जा लवकर चेंज करून या.